जे आहे ते जे करायचं, जसं आम्ही मराठा समाजाला आरक्षण बोललो आणि दिलं, तसंच मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांना देखील माझं आव्हान आहे की आम्ही सरकारने जे ठरवलंय ते सरकारने जो घेतला निर्णय तो पूर्णपणे या ठिकाणी पार पाडण्याचं काम आज करतोय। त्यामुळे सरकारच्या निर्णयावर आपण विश्वास ठेवा, संयम ठेवा, कायद्याच्या चाकोरीत बसून सगळ्या बाबी तपासून आपण त्या नोटिफिकेशनवर देखील अंतिम निर्णय घेऊ, सकारात्मक निर्णय घेऊ। परंतु तोपर्यंत या ठिकाणी समज गैरसमज पसरवण्याची, कुणी शंका बाळगण्याची आवश्यकता मला वाटतं नाही आणि समाजात देखील ते निर्माण होऊ नये म्हणून मी 2-3 वेळा सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकारने दिलंय आणि सरकार हे देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता, इतर समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाचं आरक्षण 10% देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून सभापती महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे की हे विधेयक एकमताने आपण मंजूर करावं आणि खाली पण एकमताने मंजूर झालेलं आहे। We welcome the government decision and we are very proud that the Maratha Samaj, after a very long period of Sangharsh, which is called, they are getting justice. When you're giving justice to Maratha Samaj, I would appeal to the government that the existing reservation of OBCs should not be disturbed. नहीं, हम सब की अपेक्षा है कि ये जो आरक्षण आज दिया जाएगा वो कोर्ट में टिकना चाहिए। कांग्रेस और राष्ट्रवादी ने भी आरक्षण दिया था लेकिन वो कोर्ट में टिक नहीं पाया था। बीजेपी ने एक बार आरक्षण दिया था, वो कोर्ट में नहीं टिक पाया। अभी आरक्षण देने जा रहे हैं वो स्टेट लेवल पे हम देने जा रहे हैं। जेन्युइनली हमको आरक्षण देना हो तो केंद्र सरकार के पास ही जाना पड़ेगा और उसमें जो 50% एंड अबाव का जो कोटा है वो चेंज करना पड़ेगा घटना दुरुस्ती के बाद। लेकिन फिर भी हम सबका कहना है आरक्षण मिलना ही चाहिए। तो आज मुख्यमंत्री साहब इस बारे में क्या कहते हैं, किस तरीके से टेक्निकली आरक्षण टिकेगा, ये हम सबको देखना पड़ेगा।